नमस्कार. रोखोकवर आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. शिक्षणाच्या आघाडीवर कसा खेळ खंडोबा सुरू आहे याचा अनुभव सध्या महाराष्ट्राला येतोय. 2001 साली कायम विना अनुदानित तत्वावर शाळांना मान्यता द्यायचा निर्णय तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारनं घेतला. आता बरोबर 15 वर्षांनंतर त्यातल्याच अनुदानाचे निकष पूर्ण करणाऱ्या तब्बल 1628 शाळांना 20% अनुदान द्यायचा निर्णय या भाजप शिवसेनेच्या सरकारनं घेतला. अर्थात त्यासाठी विना अनुदानित शाळेतल्या शिक्षकांना कोर्टात धाव घ्यावी लागली, रस्त्यावर उतरावं लागलं, आंदोलन करावं लागलं. शिक्षकांच्या संघटना यांच्या दबावापुढे अखेर या सरकारला झुकावं लागलं. 20% का होईना अनुदान देण्याची घोषणा करावी लागली. सरकारनं तत्वता मागणी मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची भूमिका विना अनुदानित शाळा कृती समितीने जाहीर केली. पण याच संघटनेचे काही पदाधिकारी अजूनही अडून बसलेत. सरकारनं लेखी आदेश काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय आणि शाळा उद्यापासून सुरू होत आहेत. मुळात प्रश्न असा आहे की या निर्णयामुळे शिक्षणाचा दर्जा खरंच सुधारणार आहे का? महाराष्ट्राचं बजेट 1,60,000 कोटींचं, त्यातलं शिक्षणाचं बजेट बरोबर 55,000 कोटीचं. त्यातले जवळपास 47,000 कोटी फक्त शिक्षकांच्या पगारावर खर्च होतात. मग आता आणखीन 194 कोटी रुपयाचा अनुदानाचा वाढीव भूर्दंड सरकारनं का वाढवून घ्यावा? तो त्यांना परवडणार आहे का? आधीच राज्यातल्या शाळांसाठी 17,000 शिक्षक अतिरिक्त ठरवण्यात आले. आता नव्या विनाअनुदानित शाळांमधले 19,000 शिक्षक पगारासाठी त्यांना अनुदान देणार, त्यांच्यासाठी वाढीव मुलं आणणार कुठून? आणि या सगळ्या बाबी सरकार तपासणार कशा? सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था दुरावस्था आहे. ती सुधारण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. अशा वेळी विनाअनुदानित शाळांना 20% अनुदानाची खिरापत वाटण्याचं नेमकं कारण काय? त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारणार आहे का? शिक्षकांचा दर्जा सुधारणार आहे का? गुणवत्ता खालावल्याच्या आजारावर ही 20% अनुदानाची लस उपयोगी पडणार आहे का? केवळ 20% अनुदानानं विनाअनुदानित शाळांची तब्येत सुधारणार आहे का? 1,500 शाळांना प्रत्येकी 20% अनुदान देण्याच्या ऐवजी ठराविक शाळांना 100% अनुदान सरकार का देत नाही? त्यामुळे किमान काही शाळा तरी सुधारतील. या सगळ्या निर्णयाचा फायदा नेमका कुणाला होणार आहे? हा निर्णय व्हावा म्हणून आंदोलन करणाऱ्या शिक्षकांचं भलं होणार आहे की विना अनुदानित संस्था चालकांची खरोखरच चांदी होणार आहे? सरकारला मुळात शिक्षकांचा प्रश्न सोडवायचा आहे की शिक्षणाचा? शिक्षकांच्या दबावाच्या राजकारणातून वाट काढायची आहे की शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण द्यायचं आहे? या शाळांना आता अनुदान मिळणार आहे. त्यापैकी बहुतेक संस्था या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संस्था चालकांच्या आहेत असं सांगितलं जातं. गेल्या 14 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनामागे राजकारण असल्याचा आरोप माध्यम नव्हे, खुद्द शिक्षण मंत्री विनोद तावडे करतायत. शिक्षणाच्या क्षेत्राचा असा राजकीय आखाडा करणं योग्य आहे का? काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात या शाळांना अनुदान का देण्यात आलं नाही? आणि भाजप सरकार या शाळांना अनुदान देऊन आपल्या वर्चस्वाखाली त्यांना आणू पाहत आहे का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. अनुदानाचा फायदा कुणाला? अनुदानाचा फायदा नेमका कुणाला? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. अनुदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 14 दिवसांपासून शिक्षकांच्या तोंडून ही भाषा ऐकू येत होती. विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावं यासाठी रस्त्यावर उतरून शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं होतं. अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं पात्र शाळांना 20% अनुदान देण्याचा निर्णय घेतला. राज्यातल्या 1628 शाळांमधल्या 19,247 शिक्षकांना त्याचा लाभ होणार आहे. कायम विनाअनुदानित शाळांमधल्या ज्या शाळा पात्र घोषित झाल्या आहेत त्यांना 20% अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय हा कॅबिनेटने घेतलाय. याबाबतची कार्यवाही पुढच्या कॅबिनेटला सगळी पूर्ण होईल. सरकारच्या या निर्णयानंतर आणि शिक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा शिक्षकांनी केली. शाळेत जायला सगळ्यांना परवानगी देतो आम्ही आणि सगळ्या लोकांना आम्ही कन्व्हिन्स करतो सगळ्यांना शाळा उद्या चालू होतील असे. म्हणजे तुमचं आंदोलन मागे घेतो असं हे आंदोलन आम्ही आता सकारात्मक भूमिका झालेली आहे. आमचे विचार आमच्या मागे समजलेले आहेत, त्यामुळे हे आंदोलन आम्ही मागे घेण्याचे विचार करतो. शासनानं 163 कोटी 21 लाख रुपयाचा निधी देण्याचा आणि सगळ्या शाळांना 20% याचा फायदा जवळजवळ 1900 शिक्षकांना आणि अन्य कर्मचाऱ्यांना होणार आहे.
तर आता हा पहिला टप्पा आहे, तर ते शासनानं ते मान्य केलं आहे. ज्या शाळांचं सरकारच्या नियमाप्रमाणे मूल्यांकन झालेलं आहे आणि ज्या 100%ला पात्र झालेल्या आहेत त्यांनी 20% का घ्यावं? 80% पात्र असलेल्या शाळा त्यांनी 20% का घ्यावं? त्यामुळे मूलभूत सरकारनं किती तिजोरीवर बोजा पडणार त्यापेक्षा जे तत्व सरकारने ठरवलेलं आहे त्या आधारावर सरकारने निर्णय करणं आवश्यक आहे ही आमची मागणी आहे. 2001 साली शाळांना कायम विनाअनुदानित म्हणून मान्यता देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. भविष्यात अनुदानाशिवाय शाळा चालवणार असं हमीपत्र संस्थाचालकांकडून घेण्यात आलं. मात्र 2006 मध्ये शिक्षक संघटनेनं कोर्टात धाव घेतली. तेव्हा सरकारनं अनुदान देण्याचा सकारात्मक विचार करावा असे आदेश कोर्टानं दिले. 2009 मध्ये कायम अनुदानित मधील कायम हा शब्द काढून टाकण्यात आला. अनुदानाचे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांचं सरकारकडून मूल्यांकन करण्यात आलं. त्यात राज्यातल्या 1628 शाळा पात्र ठरल्या. विनाअनुदानित कृती समितीचं हे 131वे आंदोलन. सरकारवर दबाव टाकून समितीनं मागणी मान्य करायला भाग पाडलं खरं, पण त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार का? अनुदानाचा फायदा शिक्षकांना मिळणार की संस्थाचालकांना? आणि उरलेल्या 80% अनुदानासाठी शिक्षक पुन्हा आंदोलनाचं हत्यार हाती घेणार नाहीत याची हमी कोण देणार? दीपाली जगताप पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. अनुदानाचा फायदा कुणाला या विषयावरचा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याच्या सर्व बाजूंनी चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार, शिक्षक आमदार रामनाथ मोते. रामनाथ मोते, या कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रवक्ते प्रशांत रेड्डी आपल्या बरोबर आहेत. प्रशांतजी, आपलं स्वागत. खंडेराव जगदाळे, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे आपल्या सोबत कोल्हापूरने आहेत. सर, आपलं स्वागत. रणजितसिंह डिसले हे या विषयाचे अत्यंत जाणकार अभ्यासक आहेत. ते खास पश्चिम महाराष्ट्रातल्या एका अत्यंत छोट्या खेडेगावातून आज मुद्दामून त्यांना आमंत्रित केले. डिसले साहेब, आपलंही स्वागत. आणि अनंत कराळे, विनाअनुदानित शाळांचे संस्थाचालकांचे प्रतिनिधी म्हणून ते आपल्याकडे आहेत. जो मुख्य प्रश्न आपण आता चर्चेला घेणार आहोत पहिल्या भागामध्ये, तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो प्रश्न आहे, विनाअनुदानित शाळांना अनुदान देणं योग्य आहे का? विना अनुदानित शाळांना अनुदान देणं योग्य आहे का? थेट जाऊया रामनाथ मोते यांच्याकडे. रामनाथ मोते, राज्य सरकारचं बजेट 1,60,000 कोटींचं, बरोबर? 55,000 कोटी रुपये शिक्षणासाठी मिळतात, ज्याच्यामध्ये KG to PG तुम्हाला खर्च करावे लागतात. त्या 55,000 कोटीतले 47,000 कोटी हे फक्त शिक्षकांच्या पगारावर जातात. यातले 17,000 शिक्षक आत्ताच अतिरिक्त ठरवण्यात आलेले आहेत. मग आता ह्या 19,000 वाढीव शिक्षकांचा बोजा जो तुम्ही तुमच्या पाठीवर घेताय, तो पाठीवर घ्या. त्यासाठी विद्यार्थी आणणार कुठून? कारण 17,000 शिक्षक अतिरिक्त का ठरवले? कारण त्यांना उपलब्ध असे विद्यार्थी नव्हते. हा तिढा कसा सोडवणार? खरं म्हणजे आता जे आपण अतिरिक्त शिक्षकांचा विषय काढला, हे अतिरिक्त झालेले शिक्षक हे 100% अनुदानित शाळांमधले आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या किंवा आता विद्यार्थी संख्या कमी झाली म्हणून शिक्षक अतिरिक्त ठरलेले नाही आहेत. शासनानं विद्यार्थी संख्येचे निकष बदलले. पूर्वी विद्यार्थी संख्येचा निकष 15, ग्रामीण भागामध्ये 20ला 1 तुकडी होती, शहरी भागामध्ये 25ला 1 तुकडी होती, आदिवासी क्षेत्रात अगदी 15 विद्यार्थ्यांना सुद्धा 1 तुकडी होती. म्हणजे आमच्या शहरी भागातल्या 75 विद्यार्थ्यांना आमच्या 3 तुकड्या सुरू होत्या. 3 तुकड्यांना आम्हाला 5 शिक्षक मिळत होते. रामनाथ मोते, म्हणून माझा अनेक वर्ष आपण शिक्षकांचे प्रतिनिधी आहात. आपल्या बोलण्यात जो एक ज्याला आपण एक शास्त्रीय दृष्टिकोन पाहिजे होता, त्याचा अभाव आहे हे आपल्या स्वरातनच दिसतंय. अहो, जिथे 55,000 कोटी ते 47,000 कोटी रुपये फक्त शिक्षकांच्या पगारावर जात आहेत. निकष बदलल्यामुळे 17,000 शिक्षक अतिरिक्त झाले असं म्हणता. शिक्षक जर निकष बदलले नसते तर हे 17,000 पात्र होते का? मग असं असेल तर निकष का बदलला गेला? आणि या 19,000चा वाढीव बोजा आम्हाला परवडणार आहे का? नाही, एक लक्षात घ्या की केंद्राचा कायदा आला, RTI कायदा आला. राईट टू एज्युकेशन अंतर्गत पूर्वी विद्यार्थी संख्या किती आहे याचा विचार न होता आता विद्यार्थी संख्येच्या आधारावर आता आम्हाला डॉक्टर साहेब शिक्षक मिळत आहेत. 1ली ते 5वी पर्यंत 30 विद्यार्थ्यांना 1 शिक्षक, 6वी ते 8वी पर्यंत 35 विद्यार्थ्यांना 1 शिक्षक, हा आता रेशिओ आला. आणि त्याच्यामुळे विशेषतः ग्रामीण भागामध्ये हे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. या शिक्षकांचं आता समायोजन त्यांना करावं लागेल. अतिरिक्त शिक्षक आहेत हे मी मान्य करतो. तीच माध्यमिकची परिस्थिती आहे. उद्या ह्या 19,000 तुम्ही अतिरिक्त ठरवणार नाही कशावरून? ज्या विनाअनुदानित शाळा आहेत त्या शाळांना
अतिरिक्त, कारण ते शासन त्यांना अनुदान देतच नाही. प्रेक्षक त्यामुळे काय परिस्थिती आहे बघा महाराष्ट्राच्या या शाळांमधल्या शिक्षणाची, शिक्षकांना की अनुदानित शाळांमधले शिक्षक निकष बदलल्यानं अतिरिक्त ठरतायत आणि विना अनुदानित शाळातले शिक्षक मात्र अतिरिक्त ठरत नाहीयेत. काय सरकार चाललंय बघा. प्रशांत रेड्डी, मी येतो तुमच्याकडे, तुम्ही महत्वाचेच आहात. आतापर्यंत या ज्या शाळा होत्या या कायम विना अनुदानित होत्या आणि त्यातला कायम हा शब्द काढण्याकरता आपण 1-2 नव्हे तब्बल 131 आंदोलनं केलीत. विद्यार्थ्यांचा दर्जा वाढावा, शिक्षणाचा दर्जा वाढावा याच्याकरता 31 आंदोलन तरी केलीत का हो? प्रश्नच नाहीये. कारण का जो 15 नोव्हेंबर आत्ताचं आंदोलन विद्यार्थ्यांचा दर्जा वाढावा, शिक्षणाचा दर्जा वाढावा याच्याकरता आहे. नाही, आताचं आंदोलन पहिली गोष्ट अशी आहे डॉक्टरजी, की जर तुमची आईच कुपोषित असेल तर मूल कुपोषित होणार. तुम्ही गुणवत्ता वाढ जे म्हणता, तुम्ही अर्ज करताना कायम विना अनुदानित असाच अर्ज केला होता की नव्हता? आम्ही अर्ज तीच परत एकदा स्पष्ट शब्द सांगतो, आम्ही ज्यावेळी 2000ला जाहिराती दिल्या होत्या त्यावेळी शासनाने विना अनुदानित आणि भविष्यात 5 वर्षानंतर अनुदानित अशा प्रकारच्या जाहिरातींवरती आम्ही अर्ज केलेले. पण शासनाने, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने 2001 मध्ये अचानकपणे कायम विना अनुदानित हे धोरण आमच्यावरती लावलं. हा आमच्या विना अनुदानित शाळांचा फार मोठा केलेला विश्वासघात आहे. याबद्दल कोणी चर्चाच करत नाहीये. म्हणजे आमचा विश्वासघात झाला. आमच्याकडून विना अनुदानित म्हणजे अनुदानित तत्वावरती अर्ज घेतले. रणजित डिसले यांना चर्चेत मी आमंत्रित करतोय. रणजित डिसले, हे खरोखरच खरं आहे का की ज्यावेळी अर्ज केले त्यावेळी कायम हा शब्द नव्हता, कायम हा शब्द नंतर घुसडण्यात आला? आपली माहिती काय आहे रणजित? नाही, अतिशय हे चुकीचं विधान आहे माझ्या माहितीप्रमाणे, की मुळात ज्यावेळी शाळांना या मान्यता देण्यात आली मुळात त्यांच्याकडून पहिल्यांदा आपण हमीपत्रच असं घेतलं होतं की ह्या कायम विना अनुदान तत्वावरच्या शाळा असतील आणि तसं हमीपत्र संस्था चालकांनी देखील भरून दिलेलं आहे. 20 जुलै 2009चा जो GR आहे त्या GR मध्ये असं म्हटलंय की आता या शाळांच्या नावामधून कायम हा शब्द वगळला जावा. आता 2000 साली यांना कायम विनानुदानित म्हणून मान्यता मिळाली आणि परत या संस्था चालकांनी आणि या त्यांच्या आमदारांनी सभागृहामध्ये दबाव टाकून कायम हा शब्द वगळायला लावला. मला दुर्दैव असं वाटतं की शिक्षकांची लॉबी आहे, शिक्षकांचे आमदार आहेत आणि त्यांची व्होट बँक आहे ती शिक्षक आमदारांची. पण दुर्दैव आहे आमच्या विद्यार्थ्यांची, विद्यार्थी आणि त्यामध्ये शिकणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक की कुणाची व्होट बँक नाहीये. करेक्ट. आज गुणवत्तेसाठी आमच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ येते किंवा आमचे विद्यार्थी आमच्यापासून दूर. प्रशांत रेड्डी, जेव्हा येतात तेव्हा शिक्षकांचे पगार वाढावे याच्याकरता येतात, कधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आलेले मी पाहिलेलं नाहीये. रणजित प्लीज गो अहेड. रणजित प्लीज गो अहेड. येस येस या प्रश्नाकडे आता आपण कसं पाहायला हवं. मूळ व्यावहारिक प्रश्नाची सरकारने भावनिकरित्या उकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची किंमत आज आपल्याला 190 ते 194 कोटीमध्ये मोजावी लागते. जर 2000 सालीच या शिक्षकांना आणि त्यांच्या संस्था चालकांना माहीत होतं की आपल्याला कायम विनानुदानित तत्वावर मान्यता मिळालेली आहे, तर पुन्हा 2009 साली आपण आंदोलनाची म्हणजे आपण आंदोलन का केलं की आपला कायम हा शब्द वगळला जावा. ह्या पूर्ण आंदोलनाची दिशा जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला मान्यता घेतली आपण कायम या शब्दासह, परत आंदोलन केलं तुम्ही कायम हा शब्द वगळावा म्हणून. आता विनानुदानात तत्वावर आल्यानंतर तुम्ही आता अशी मागणी करताय की आम्हाला अनुदान मिळायला हवं. ठीक आहे, हा प्रश्न झाला फक्त शिक्षकांचा. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती कमी होते तुम्हाला युडायस रिपोर्टमधून दिसून येईल, जो सरकारचा अधिकृत रिपोर्ट मानला जातो. आणि तो युडायस रिपोर्टनुसार दिसतंय की या विनानुदानित तत्वावर शिकणाऱ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या 16 वर्षामध्ये जवळपास 36.37% घसरलेली आहे. ही विद्यार्थी संख्या का घसरते? क्वालिटी एज्युकेशन तिथं लॉस होत चाललंय. एक्झॅक्टली. एक मिनिट आपण रामनाथ मोते यांना, रणजित रामनाथ मोते यांना हाच प्रश्न विचारा. रामनाथ मोते, कृती समितीचं सोडून द्या, पण तुम्ही तर विद्यार्थ्यांना, तुम्ही तर या मतदारांना, तुम्ही या महाराष्ट्राला उत्तरदायी आहात. तुम्ही मला सांगा, इथे रणजित देसले तुम्हाला उदाहरणासकट सांगतायत, पुराव्यासकट सांगतायत, कुठून माहिती घेतली याचा स्रोत सांगतायत. तिथे जर पटसंख्या कमी होतीये, तुमच्या अनुदानित शाळांमधली पटसंख्या कमी होतीये, तुम्ही दर्जाचा प्रश्न सोडवत नाही आहात. यू आर नॉट सॉल्विंग द क्वेश्चन ऑफ क्वालिटी बट ओनली क्वांटिटी. अजिबात नाही, मी तुमच्या मताशी सहमत नाही, त्यांच्या मताशी मी सहमत नाही. ते यासाठी की विद्यार्थी संख्या ह्या सगळ्या, मी मराठी अनुदान कुणाला देते शासन? मराठी माध्यमाच्या शाळांना. आणि सुद्धा प्रचंड विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे बंद पडत आहेत.
न्यू इंग्लिश हायस्कूल ठाणे या वर्षी एवढी विद्यार्थी, शाळाच बंद पडली, एकही विद्यार्थ्याने 8वी 9वी 10वीला 34 शिक्षक अतिरिक्त ठरले. का तर विद्यार्थी संख्येचे निकष बदलले. मोठ्या मोठ्या शाळा बंद पडत आहेत. ज्या शाळेमध्ये वसंतराव डाखोरे शिकले, ज्या शाळेमध्ये आनंद तरे शिकले, ज्या शाळेमध्ये माजी आमदार वसंतराव बापट यांनी काम केलं, ती शाळा आज बंद पडते. लौकिक असलेली शाळा ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी. काळानुसार आम्ही शाळांना बदललं नाही, काळानुसार आम्ही शिक्षणाचा दर्जा वाढवला नाही, काळानुसार आम्ही शिक्षकांना प्रशिक्षित केलं नाही. त्याच्यामुळे ते आता कालबाह्य झाले. मुलं कमी झालेली नाही आहेत. भारत तरुण होतोय, भारतात मुलं वाढतायत, 15 वर्षाखालची मुलं वाढतात आणि तुमच्याकडच्या मुलांची संख्या कमी होतीये. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. मुलं आहेत आपल्याकडे, पण ती आता कोणत्या माध्यमाकडे जातात याचा जरा तुम्ही शोध घेण्याची आवश्यकता आहे ना डॉक्टर साहेब. सगळी मुलं आता जात आहेत ते इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे. मराठी माध्यमाच्या शाळांकडे विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा फुल होत चालल्या. प्रशांत डिसले तेवढं एकच कारण आहे, प्रवेश प्रशांत माध्यम हे एकमेव कारण आहे असं वाटतं आपल्याला. रणजित डिसले तेवढंच एक कारण आहे. नाही, मुळात विद्यार्थी संख्या कमी होण्यामागचे कारण आणि शिक्षकांना किंवा त्या संस्था चालकांना मिळणारं अनुदान हे पूर्णतः दोन वेगळे मुद्दे आहेत. करेक्ट. शासनानं आता अनुदान देण्यासाठीचे जे निकष ठरवलेले आहेत आणि ते जे निकष आता आम्ही पूर्ण केलेले आहोत आणि त्या आता अनुदान दिलं पाहिजे अशी जी काही ठामपणे मागणी तुम्ही करत आहात, हे निकष साधारणतः किती वर्षापूर्वीचे आहेत पहा. तर ते साधारणतः त्यांच्या बोलण्यानुसार असं येते की हे 2000 सालीच हे निकष ठरवले होते. आज 2016 बदलले गेली 16 आता बदलले. अध्यादेश पहा. या शाळांना अनुदान देण्याचा विषय आला मग तुम्हाला तेव्हा तुम्ही निकष बदलले. तुम्ही चुकीची माहिती देताय. निकष आता बदलले कारण ज्या वेळेस या कायम विनाअनुदानित शाळांचा कायम शब्द काढला आणि या शाळांना आपल्याला अनुदान द्यावं लागेल. त्यामुळे पहिल्या गुणवत्तेबद्दल बोलतो ना. मला 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 यावेळी चर्चेत खंडेराव जगदाळे यांना आमंत्रित करायचंय. खंडेराव जगदाळे, असं दिसतंय का की शाळा जी कृती समिती आहे जी या अनुदानित शाळांकरता मागणी करत होती, कायम हा शब्द काढण्याकरता मागणी करत होती, आम्ही निकष पूर्ण केलेत, आम्हाला अनुदानित करा असं मागणी करत होती, त्या कृती समितीतच फूट पडली आहे. अध्यक्ष एका दिशेला आहेत, मुंबई एका दिशेला आहे आणि तुम्ही म्हणजे कोल्हापूर औरंगाबाद हे वेगळ्या दिशेला आहे. हे नेमकं का झालं? खंडेराव जगदाळे, आपला हा शासनाचं आश्वासन मान्य नाही आहे का? खंडेराव. नाही, शासनानं जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन अपूर्ण आहे. कारण आमची जी मागणी आहे की घोषित झालेल्या शाळांना जे प्रचलित नियमानुसार तावडे साहेबांनी जे सांगितलं होतं की हाऊसमध्ये की प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात येईल, परंतु ते कोणतंच दिसत नाही. 20% न घोषित केलं, तेही कॅबिनेटला त्यांनी सांगितलं की 20% अनुदान देण्यात येईल, परंतु कधी देण्यात येईल, कधीपासून देण्यात येईल हे बाजूलाच राहिलं. त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्या अघोषित शाळा आहेत, ज्या गेल्या 6 महिन्यापासून तावडे साहेबांच्या टेबलवरती फाईल पडलेल्या आहेत की अघोषित शाळा घोषित करण्यासाठी अनुदानाची तरतूद करावी लागत नाही आता सध्या, त्या घोषित करा ना. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी जे देसले साहेब बोलले की वेगळी त्यांनी भाषा वापरली, ह्या ठिकाणी चुकीची आहे आणि आमच्या संघटनेमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही. माननीय अध्यक्ष तात्यासाहेब मस्कर ज्या वेळेला तावडे साहेबांना भेटण्यासाठी गेले त्यावेळी तिथं चर्चा झाली की बाबा घोषित आणि अघोषित शाळांच्या संदर्भात अनुदान देण्यासंदर्भात आम्ही ताबडतोब निर्णय करतोय. त्याबद्दल 20%चा निर्णय त्यांनी सांगितला, परंतु कधीपासून सांगितलेलं नाही. त्यानंतर अघोषितचा त्यांनी मुद्दा तिथं खोडूनच काढला. अघोषितचे बांधव आज जे ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गजानन खरात नावाची व्यक्ती, माझा मित्र आज निघून गेला, त्याची पत्नी आज औरंगाबादमध्ये बसले आणि तो गजानन खरात अघोषित मधला होता. याचा विचार करत नाहीत का? हा, रामनाथ मोते काय? आणि आज तुम्ही जे सांगताय राजकारण येतं, हे येतंय, हे जे देसले साहेब आहेत पूर्णपणे सरकारची भाषा मांडतायत, ते पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही शिक्षकाची भाषा मांडा, पालकांची भाषा मांडा, विद्यार्थ्याची भाषा मांडा. हे शिक्षक महाराष्ट्रातले आहेत. आणि आज आम्ही गुणवत्ताचा जो विषय आहे, गुणवत्तेचा विषय आहे, गुणवत्ता तपासा. जगदाळे सर, डॉक्टर साहेब, आम्ही आज जी चर्चा केली, मी दिवसभर त्याच कामामध्ये होतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याला शाळा सुरू होत आहेत. आमची बांधिलकी विद्यार्थ्यांशी आहे, पालकांशी आहे. तुमची बांधिलकी विद्यार्थ्यांची आहे, ती संप करून दिसलेली आहे. आम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान करून नाही आता आंदोलन केलं, आम्ही सुट्टीत आंदोलन केले. 13 दिवसापासून नाही म्हणून सांगितलं साहेब, डॉक्टर साहेब, म्हणून मी असं म्हणालो
की कोणत्याही परिस्थितीमध्ये आज आम्हाला हे आंदोलनाचे 2 भाग करायचे होते, आंदोलन संपवायचं होतं आणि म्हणून सकाळपासून मी त्या प्रयत्नात होतो. जगदाळे सर सन्माननीय मंत्री महोदयांना आमच्या 3 वेळा भेटी झाल्या, चर्चा झाली आणि त्यांनी तुम्ही म्हणाले की केव्हापासून देणार माहीत नाही, त्यांनी घोषित केलेलं आहे प्रेस नोटमध्ये आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे की जून महिन्यापासून म्हणजे शैक्षणिक वर्षापासून आम्ही 20% अनुदान देणार आहोत. नंबर 2, अघोषित शाळांच्या बाबतीमध्ये इतकं स्पष्टपणे तात्यासाहेबांबरोबर आणि प्रशांतजी पण होते त्या चर्चेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की या शाळांची आम्ही चाचपणी करतो, पूर्ण छाननी करतो. उद्याला न्यायालयीन प्रकरण निर्माण होता कामा नये. 1 महिना 1.5 महिन्यामध्ये आम्ही सुद्धा याचा निर्णय घेतो आणि या शाळांना जे अनुदान दिलं त्या पद्धतीने त्यांचा विचार प्रशांत करू. रेड्डी, शिक्षक जेव्हा विना अनुदानित शाळेत नोकरीसाठी अर्ज करतो तेव्हा त्याला आपण विना अनुदानित शाळेमध्ये नोकरी करता अर्ज करतोय, ही शाळा अनुदानित नाही याची माहिती असते की नाही? असते ना, प्रश्नच नाहीये. म्हणजे आपल्या शाळेला सरकारी अनुदान मिळणार नाही याची त्यांनी मानसिक तयारी केलेली असते? नाही, त्यांनी मानसिक तयारी अशी केलेली असते की आपण मराठी माध्यमाच्या, हिंदी माध्यमाच्या किंवा उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये आपण शिकवतोय. आज ना उद्या सरकार आपल्याला अनुदान देईल आणि हीच शिक्षकांची फार मोठी फसवणूक झालेली आहे. कारण लक्षात घ्या, शाळा या आदेशानंतर काढल्या नाहीत. शासनाचे, आपल्या महाराष्ट्र शासनाचे पूर्वीचे नियम असे होते की तुम्ही आधी शाळा काढा, शाळा चालवा, नंतर तुम्ही शासनाची परवानगी मागा. अनंत कराळे, आपण संस्था चालकांची बाजू ऐकून घ्या. अनंत कराळे, अशा विना अनुदानित शाळेमध्ये ऑन एन ॲव्हरेज एका शाळेत किती विद्यार्थी आणि किती शिक्षक असतात? कारण शिक्षकांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या कमी होती आहे हा आम्हाला आकडा मान्य नाही आहे. किती ॲव्हरेज शिक्षक असतात आणि किती विद्यार्थी असतात? डॉक्टर साहेब, 5वी ते 10वीची जर शाळा असेल आणि जर सिंगल डिव्हिजन जर असेल तर त्याच्यामध्ये 9+1 शिक्षक प्लस 2 शिपाई आणि 1 क्लर्क असे 13 लोकांची पदं त्याच्यामध्ये असतात. बरोबर आहे. 8वी ते 10वी असेल, बोला 8वी ते 10वी असेल तर 4 शिक्षक प्लस 1 हेडमास्टर, 2 शिपाई, 1 क्लर्क असे 8 लोकांची संच मान्यता असते. परंतु आम्ही जेव्हा शाळांना परवानगीसाठी अर्ज केला तेव्हा शासनाची जाहिरात खरोखरच विना अनुदानित तत्वावर शाळांना परवानगी देण्याची होती. त्याच्यानंतर शासनाचा जो धोरणात्मक निर्णय होता काँग्रेस राष्ट्रवादीचा, त्यांनी तो निर्णय घेतला. त्याच्यामुळे त्या निर्णय झाल्यानंतर सुद्धा या काँग्रेस राष्ट्रवादीचे जे मंत्री होते, आमदार होते, त्यांनी 2002-03 मध्ये त्यांच्यावर दबाव टाकण्यात तुम्ही कमी पडलात आणि भाजप शिवसेनेच्या शासनावर दबाव टाकण्यात तुम्ही यशस्वी झालात. नाही, असं काय नाही, त्यांच्यावर सुद्धा आमचा दबाव त्यावेळी निर्णय नाही झाला. काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये साहेब आमचा निर्णय झालेला आहे. मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की या शाळांमध्ये जे शिक्षक नेमणूक केले जातात ते डीएड, बीएड, एमएड असे सगळे असतात का हो? सर्व क्वालिफाईड शिक्षक असतात आणि त्या शिक्षकांच्या अपॉइंटमेंटमध्ये, त्यांच्या नेमणुकांमध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार, मी तुमच्याबद्दल बोलत नाहीये, सर्वसाधारणपणे एकही रुपयाचा भ्रष्टाचार होत नाही. विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचं डोनेशन घेतलं जात नाही असं ठामपणे आपण आता सांगू शकताय? मी माझ्या शाळेच्या संदर्भात मी प्रश्न विचारत नाहीये. तुम्ही संस्था चालकांचे प्रतिनिधी म्हणून येत आहे, याचं उत्तर प्रशांत रेड्डी यांनी देखील द्यायला हरकत नाहीये. तुम्ही स्वतःबद्दल बोल नका, मी आधीच बोललेलो आहे. प्रशांत, माझं याच्याबाबत स्पष्ट असं म्हणणं आहे की शिक्षक जे आहे ते गुणवत्तापूर्णच येतात, कारण त्याच्याशिवाय शाळा मूल्यांकनास पात्र होऊन आज अनुदानित म्हणून घोषित झाली नसती आणि अनुदान मागण्यासाठी शिक्षक रस्त्यावर आले नसते. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली याच्याशी आपण गुणोत्तर बोलूया नको. विद्यार्थ्यांची संख्या ही संच मान्यतेत टिकते. संच मान्यता ही शिक्षण विभाग करतो आणि विद्यार्थ्यांची संख्या असेल तरच शिक्षक मिळतात. विना अनुदानित शाळेमधले शिक्षक कमी नाही झाले आणि त्यांच्यामध्ये वाढ होते. याचं कारण तिथली गुणवत्ता जास्त आहे. एखादा पालक अनुदानित शाळेमध्ये फ्री शिकण्यापेक्षा विना अनुदानित शाळेत जी काय तुटपुंजी फी आहे ती घेऊन जर मराठी माध्यमाच्या शाळेत जर टाकत असेल तर ती त्या शाळेची गुणवत्ता आहे, कारण पालकांनी केलेला ऑब्झर्वेशन. तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की विना अनुदानित शाळेमध्ये जेव्हा संस्था चालक एखाद्या शिक्षकाची अपॉइंटमेंट करतात त्यात कोणत्याही प्रकारच्या पैशाची देवाणघेवाण होत नाही. विधान चूक की विधान बरोबर? नाही, विधान काही प्रमाणात बरोबर आहे, पण ते सरसकट सगळ्यांना लागू करता येतात. रामनाथ मोते, आपला अनुभव काय आहे? रामनाथ मोते, खरं बोलणं हरकत नाही. ते खरंच बोलतोय मी. बोला. मी तुमच्यापासून काही लपून ठेवलं डॉक्टर. बोला. अशा काही संस्था निश्चित स्वरूपामध्ये आहेत की ज्यांनी अक्षरशः संबंधित शिक्षकांना नोकरी देताना 8-8, 10-10 लाख रुपये घेऊन नोकऱ्या दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं ना 9 शिक्षक 13 वगैरे वगैरे. ह्या शिक्षक फुकटात नाही मिळाल्या ना नोकऱ्या.
एकतर त्यांच्या घरातली माणसं त्यांनी भरली, आपले नातेवाईक भरले, आपले कुटुंबीय भरले, किंवा मग त्यांनी अशा प्रकारे पैसे. पण हे सरसकट मी सगळ्यांसाठी अशा काही संस्थाचालक निश्चित बघ 2 प्रकार पडतात. जे शिक्षक आज अनुदान मागतायत ना डॉक्टर साहेब, यापैकी अनेक शिक्षकांनी आपली जमीन विकली, आपल्या पत्नीचे दागिने विकले, गहाण ठेवले आणि संस्थाचालकांना पैसे देऊन नोकरी मिळवली. हे खरं आहे ना? अगदी बरोबर आहे. नाही, दुसरी बाजू पण अशी आहे, यांच्यासारखे असे काही संस्थाचालक आहेत की ज्यांनी दागिने विकून शाळा सुरू केली, त्यांनी दागिने विकून शाळा सुरू केली. प्रेक्षको, एकीकडे विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षणाच्या दर्जाविषयी आपल्याकडे रणजित सिंह देसले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तिथल्या पटसंख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तर दुसरीकडे अनुदानित शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या ही निकषाच्या आधारावर 17,000 शिक्षक हे अतिरिक्त झाले, अशा प्रकारचा एक युक्तिवाद मांडला गेला. परंतु हे जे सगळे संस्थाचालक आहेत, त्या संस्थाचालकांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय आहे आणि त्याहीपेक्षा या आंदोलनाचा फायदा संस्थाचालकांना किती, शिक्षकांना किती आणि विद्यार्थ्यांना किती? ब्रेक नंतर ही चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहता आंदोलनाचा फायदा नेमका कुणाला. अनुदानाचा फायदा कुणाला या विषयावरची अत्यंत गरमागरम आणि रंगलेली चर्चा आपण पाहताय. महाराष्ट्राचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. सरकारचा 20% अनुदान देण्याचा 1629 शाळांचा निर्णय योग्य आहे का? तो निर्णय राजकीय दबावाखाली घेतलाय का? आणि या निर्णयाचा फायदा शिक्षकांना किती, विद्यार्थ्यांना किती, त्याहीपेक्षा राजकीय लागे बांधे असलेल्या संस्था चालकांना किती? हाच मुद्दा आपण चर्चेला घेतोय. जो मुद्दा चर्चेला घेतोय तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो टीव्हीच्या पडद्यावरचा मुद्दा आहे. अनुदानाचा फायदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार का? अनुदानाचा फायदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार का? रामनाथ मोते, 194 कोटी म्हणजे काही छोटी रक्कम नाही. सरकारची आर्थिक स्थिती पाहता ती अत्यंत मोठी. 163 कोटी, दॅट इज नॉट स्मॉल. मला सांगा, याचा फायदा त्या शिक्षकांना किती मिळणार, विद्यार्थ्यांना किती मिळणार आणि संस्थाचालकांना किती मिळणार आहे? बघा, आर्थिकदृष्ट्या विचार केला तर याचा फायदा शिक्षकांना मिळणार, विद्यार्थ्यांना त्यांच्या म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये शिक्षक दयनीय अवस्थेमध्ये काम करत होते, मला वाटतं त्यांना थोडीशी एनर्जी मिळेल. नक्की एनर्जी मिळेल, अधिक उत्साहानं ते काम. दयनीय अवस्था आणली कोणी हो? शासनानं, संस्थाचालकांनी. शासनाने संस्थाचालकांनी आणली? दोघंही आहे त्याच्यामध्ये जबाबदार. शासन हे जबाबदार आहे आणि त्याचप्रमाणे संस्थाचालक अधिक प्रमाणात जबाबदार. एवढंच आहे. संस्थाचालक अधिक प्रमाणात जबाबदार. मग मला सांगा, या तुमच्या शासनाच्या निर्णयामध्ये त्या संस्थाचालकांवर कोणता चाप लावलेला आहे तुम्ही, का फक्त खिरापत वाटली? याचं कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या त्या सगळ्या संस्था होत्या आणि त्याच्यावर तुम्हाला आपलं अस्तित्व दाखवायचं होतं, त्यांना उपकृत करायचं होतं. डॉक्टर साहेब, शासनाचे जे आतापर्यंत शिक्षण क्षेत्रातले कायदे आहेत, एकाही कायद्यामध्ये संस्था चालकांवर कारवाई करण्याची कोणतीच तरतूद नाही. हे आमचं दुर्दैव आहे. 2 वर्ष झाले तरी तुम्ही दुर्दैव सांगता. अजून किती वर्ष तुम्हाला सत्तेवर ठेवायचं? मग बघूया ना, आता आम्ही तो मांडतोय, सातत्यानं मांडतो आहे. हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की संस्था चालकांवर कारवाई करण्याच्या संदर्भात आपल्याकडे कोणतंही साधन उपलब्ध नाही, कायद्यामध्ये तरतूद नाही. तर यांना चाप लावण्यासाठी, सगळ्यांनाच नाही पण जे गैरप्रकार करतात, जे रणजित दिसले, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की एवढं मोठं अनुदान देण्याच्या ऐवजी याच पैशातून जिल्हा परिषदांच्या किंवा ग्रामपंचायतीच्या शाळा अधिक सक्षम नसता का करता आल्या, ज्याच्यामुळं शिक्षणाचा दर्जा नक्की सुधारता आला असता, त्यांची क्षमता वाढवली असती, त्यांच्या शिक्षकांचं मूल्यांकन अधिक चांगल्या पद्धतीने केलं असतं, त्यांचा दर्जा वाढवला असता, तर त्याचा अधिक फायदा नसता आला? हो, निश्चितपणे फायदा विद्यार्थ्यांना त्यातून मिळाला असता. पण मुळात या प्रश्नाकडे आपण कोणत्या नजरेनं पाहतोय ते लक्षात घ्या. या ठिकाणी शिक्षकांना आंदोलन करण्याची वेळ येते, पण याच्या मागे पडद्यामागचे कलाकार म्हणजे ते संस्था चालक आहेत. या संस्था चालकांनी आज शिक्षकांवरती ही वेळ आणली आहे की त्यांनी आंदोलन करायला जावं. यातून विद्यार्थ्यांना ह्या अनुदानाचा किंवा हे शिक्षक आता 20% अनुदान मिळालं म्हणजे त्यांना एनर्जी मिळेल किंवा काय ते अजून चांगल्या प्रकारे शिकवतील असं त्यांचा जरी दावा असला तर ते असंही मान्य करत आहेत की काही संस्था चालकांनी शिक्षकांकडून पैसे घेऊन नोकऱ्या दिलेल्या आहेत. मी खूप म्हणजे भीती वाटते मला की अशा शाळांमधल्या विद्यार्थ्यांबाबत की ज्या शाळांमध्ये अशा शिक्षकांची भरती झाली पैसे घेऊन. लक्षात घ्या, एक
शिक्षक चुकला तर पूर्ण देशाची पिढी बर्बाद होऊ शकते. अगदी बरोबर. 2020 साली आपला देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय आणि आपण तसं म्हणतोय. एखादी चर्चा ही किती परिणामकारक असते याचा परिणाम त्या चर्चेचा TRP अंक नसतो, तर त्या चर्चेमुळे जे डायरेक्ट बाधित आहेत किंवा त्या निर्णयाचे जे सहभागीदार आहेत त्यांच्यातला एखादा ती चर्चा पाहून त्या चर्चेत सहभागी व्हायची इच्छा प्रकट करतो. आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आहेत. विनोदजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. सर्वप्रथम मला सांगा, या अनुदानाचा फायदा नेमका कोणाला आहे? संस्थाचालकांना, शिक्षकांना की विद्यार्थ्यांना? उदयजी, मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि मुद्दा मी तुमच्या चॅनल चर्चेला यासाठी आलो की आपण या निर्णयाचा फायदा कोणाला होणार याची चर्चा चांगली चालू केली आहे. प्रामाणिकपणे सांगायचं की याचा फायदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना व्हावा यासाठीच आम्ही हा निर्णय केलेला आहे. आता हा निर्णय झाल्यानंतर असं नको व्हायला की संस्थाचालकांनी जे वर्षानुवर्ष शिक्षक लागले आहेत त्यांना काढलं, ते पात्र नाही असं दाखवलं आणि मग नंतर आपले चेले चपेटे घुसवले. हे होणार नाही, हे रेड्डी साहेब आणि बाकी शिक्षक आमदारांनी पाहिलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्या संघटनेने या विषयामध्ये अतिशय जागरूक राहिलं पाहिजे का हा निर्णय शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाने घेतलेला आहे. 160 कोटी दुष्काळ आणि कर्ज असताना देणं ही सोपी गोष्ट नव्हती, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी आग्रहपूर्वक हा निर्णय घेण्याचं एका अर्थाने म्हटलं तर जे इतके वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही तो निर्णय हे सरकार करते आणि सरकार संवेदनशील आहे आणि विद्यार्थी शिक्षकांच्या हितासाठी करत आहे. मोते सर म्हणले खरं आहे की यातले अनेक जणांनी आपले दागिने, आपल्या जमिनी विकून आपल्या नोकऱ्या लावल्या, पण ते बिचारे आशेवर होते. जे शिक्षक पात्र आहेत त्यांना कुठेही याच्यामध्ये आपण बाजूला टाकू देणार नाही, हे सरकारतर्फे मी आश्वस्त करतो. विनोद तावडे, यातले जे संस्थाचालक आहेत, ज्या संस्थाचालकांविषयी गंभीर आरोप आहेत, ज्यांनी शिक्षकांना भरती करताना पैसे घेतलेले आहेत, ज्यांच्या शाळांचा दर्जा हा प्रश्नचिन्हांकित आहे, किंबहुना 10-15 वर्षापासून अनेक ठिकाणी शिक्षक विनापगारी काम करतायत, अशा शिक्षकांचा दर्जा आणि जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांचा दर्जा हा दोन्ही आपण आता समान मानणार का? म्हणजे जो गुणवान आहे त्यालाही तेवढाच पगार, जो गुणवान नाही त्यालाही तेवढाच पगार, सब घोडे 12%. हा निर्णय कोणत्या दबावाखाली घेतलात? याच्या मागचं नेमकं राजकारण काय? हे संस्थाचालक कोणत्या पक्षाशी निगडीत होते? तुम्हाला कोणत्या पक्षाच्या कोणत्या समर्थकांवर काबू मिळवायचा होता? आम्ही कुठेही हा बोला. आम्ही कुठेही संस्थांवर काबू मिळवण्याचा यात प्रयत्न करत नाही आहोत. जो सामान्य शिक्षक बिचारा एका आशेवर या काँग्रेस राष्ट्रवादीने जगवला त्याला न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. पण यावेळी सुद्धा शिक्षकांनी जे संस्थाचालक चांगले नाहीत हे मोकळेपणे आम्हाला सांगितलं पाहिजे. संघटना वाढवायचं म्हणून केवळ त्यांना पाठीशी घालू नये, कारण यातनं विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. विनोद तावडे, मी तुमचंच वाक्य तुमच्याच प्रेस रिलीज मधलं वाक्य वाचून दाखवतो. हे आंदोलन राजकीय हेतून केलं जात आहे असा आरोप खुद्द शिक्षण मंत्र्यांनी केला आहे, म्हणजे तुम्ही केलेला आहे. हो, म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला की मग तुम्हाला कोणत्या प्रकारच्या शिक्षण संस्थांवर तुम्हाला काबू मिळवायचा होता, त्याच्यात नेमका हेतू काय होता? या सगळ्या उपक्रम, या सगळ्या पैसे देण्यामुळे कोणावर काबू मिळणार आहे असं वाटतं आपल्याला? आम्ही हा निर्णय मी सभागृहात घोषित केलं होतं की शाळा सुरू व्हायच्या आधी आम्ही हा निर्णय करू. असं असताना हे आंदोलन करणं गरजेचं नव्हतं. त्या एका बिचाऱ्या शिक्षकाचा खरा त्याचा मृत्यू झाला याच्यामध्ये. ह्या मृत्यू कशासाठी आंदोलन करायचं? ज्यावेळी मी घोषणा केली, जर शाळा 15ला सुरू व्हायच्या तारखेवर निर्णय नसता झाला आणि आंदोलन केलं असतं मला मान्य होतं. पण कोणीतरी काहीतरी म्हणतं की गुजरात पॅटर्न येणार, अमुक येणार, तमुक येणार. हे मुद्दाम काही मोत्यांसारखे गणासारखे चांगले शिक्षक आमदार आहेत, काही आमदार मुद्दाम राजकीय करतात. त्यांच्यासाठी म्हटलं की ह्याचं राजकारण करू नका. तावडे साहेब, विनोदजी, मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे, तुम्ही आज आश्वासन दिल्यानंतरही शिक्षकांच्या संघटनेतल्या काही पदाधिकाऱ्यांचा आपल्यावर विश्वास नाही. तुमच्या समोर याचा पुरावा येतो. खंडेराव जगदाळे आपल्या बरोबर आहेत, ते उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे. कोल्हापूरहून ते या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यायला नकार दिलाय. खंडेराव जगदाळे, तुमची कारणं तरी सांगा. मग त्याच्यावर विनोदजींचं उत्तर काय ते बघूया आपण. खंडेराव जगदाळे. हां, तावडे साहेबांचं पहिल्यांदा आभार की त्यांनी 20% अनुदान जाहीर केलं. आमचा जो दुसरा मुद्दा आहे अघोषित शाळांचा, तो फार महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी ज्या अघोषित शाळा आहेत, आता मोते साहेबांना तुम्ही सांगितलं की यांच्या तपासण्या करू. सर, यांच्या तपासण्या मान्य शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक आणि खुद्द आयुक्तांनी तपासून मग या शाळा मुंबईला आलेल्या आहेत. आणि परत तपासणी कशासाठी? आणि आज तुम्हाला घोषित करण्यासाठी आता तर तुम्हाला अनुदान द्यायचं नाही आहे. माझी विनंती आहे आपल्याला की त्या ठिकाणी फक्त घोषित शाळा करा. ज्या अनुदान भविष्यामध्ये त्याची ज्या तरतूद होईल त्या तरतूद होईल, परंतु आत्ता घोषित करायला काय आपल्याला अडचण नाही आहे. आमचा एक मुद्दा क्लिअर झाला, दुसरा तसाच राहिला. तावडे साहेब, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, जो गजानन खरात हा शिक्षक होता, त्या शिक्षकाचा मृत्यू झाला, तो अघोषितमधला आहे. आणि असे जे शिक्षक बांधव बसलेले आहेत सगळीकडं घोषित आणि अघोषित. मग जर घोषित शाळांना जर तिथं न्याय मिळत असेल तर अघोषित बांधव तिथून कसे उठणार? आणि ही आमची संघटना म्हणून आमची जबाबदारी आहे की बाबा सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. याबद्दल विनोद तावडे, आमची मागणी एवढीच आहे. विनोदजी, असं आहे की मगाशी विनोदजी बोला. जगदाळे साहेब म्हणले की तावडे साहेबांच्या टेबलवर फाईल आहे. आता त्यांना दुर्दैवाने माहीत नाही आहे की आयुक्तांकडून आल्यानंतर ही फाईल शिक्षण विभागातल्या 4 टेबलवर जाते आणि मग वित्त आणि नियोजनकडे जाते आणि त्यानंतर या विषयामध्ये कारवाई होते. जर ती कारवाईवर मी थांबायचं असेल तर तुम्ही संघटनाने मला मिळून सांगा की हे सगळं होईपर्यंत कोणाला देऊ नका, मी देत नाही. मी अजून जे काही महिना 2 महिने लागेल तोपर्यंत थांबतो. चालेल, तुम्ही तयारी आहे का सांगा मला. खंडेराव आणि आपण दोघांना विचारू. प्रशांत रेड्डी, दोघंही उत्तर द्या. पहिले खंडेराव बोला आणि मग प्रशांत रेड्डी. हे बघा की फाईली तुमच्या टेबल आहेत तावडे साहेब. ह्या ठिकाणी तुमचे अधिकारी, मंत्रालयातले अधिकारी सांगतात की आम्ही फाईली मंत्र्यांच्याकडे पाठवलेल्या आहेत. ही बाब गोपनीय आहे आणि तावडे साहेबांच्याकडे फाईली आहेत. हां, आणि ज्या ठिकाणी घोषित करा, फक्त एकच मुद्दा आहे, अघोषित शाळा घोषित करणे, जेणेकरून ते बिचारे जे आहेत असे 1500 ते 1600 शाळा टोटल प्राथमिक आणि माध्यमिक होतील. या फक्त आपल्याला घोषित करायच्या आहेत आणि प्रत्यक्षात त्यांना आता अनुदान आपल्याला द्यायचं नाही आहे. कारण ह्या शाळा 1999 पासून काम करतात. हे आपण प्रशांत रेड्डी यांचा मत ऐकूया. प्रशांत रेड्डी, सहानुभूती केला पाहिजे. प्रशांत रेड्डी, प्रश्न असा आहे की जरी आम्ही आंदोलन लढत असलो तरी आम्हाला घोषित आणि अघोषित दोन्ही शाळांसाठी लढावं लागलं. तावडे साहेबांनी घोषित शाळांचा प्रश्न निकाली काढला, ही गोष्ट मान्य, पण आम्हाला अघोषित बांधवांनाही विसरता कामा नये. मात्र मुंबईमध्ये अशी स्थिती झाली की मुंबईमध्ये घोषित शाळा जास्त असल्यामुळे आम्हाला मुंबई पुरतं आंदोलन मागे घ्यावं लागलं. आता जगदाळे सर किंवा आणखीन अमरावती आणि नागपूर विभागामध्ये अघोषित शाळांचं प्रमाण आहे, जास्त आहे. त्यामुळे आम्हाला अघोषित शिक्षकांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. मात्र तावडे साहेबांनी त्यांना जर दिलासा दिला तर आम्ही तिकडे आश्वासन मान्य नाही आहे, त्यांना लेखी आदेश हवेत, त्याचं काय करणार? विनोद तावडे, त्यांना लेखी आदेश हवेत असं ते म्हणतात, त्याचं काय करणार? असं आहे की लेखी आदेश वगैरे आंदोलनाची मागणी असेल, मी पण आंदोलन करताना ही मागणी करायचो. पण मी सभागृहामध्ये स्पष्ट आश्वासन दिल्याप्रमाणे मी जे म्हटलं होतं की शाळा सुरू व्हायच्या आधी घोषित शाळांचं आम्ही अनुदान घोषित करू आणि बाकीचं पुढचं काम लवकरात लवकर, कारण आम्हाला हे काय आणि ते 30 कोटीचा जास्त प्रश्न आहे. पण कायद्याच्या दृष्टीने कुठेही सगळे अडकू नयेत. शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय मी करतोय. तर नियमाने मला करून देण्यासाठी वेळ या संघटनाने दिला पाहिजे, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. आंदोलन मागे घ्या, मुलांचं नुकसान होऊ देऊ नका, शाळा चालू करा. जे काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही ते आम्ही 16 महिन्यात केलं, याचं कौतुक करा. विनोदजी, उद्या सकाळी शाळा उघडणार की नाही ते माहिती नाहीये. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून आपण काय सांगणार आहात आणि त्याच्यावर कृती समितीचं काय म्हणणं तेही ऐकू, महाराष्ट्रासमोर मांडूया. बघूया उद्या सकाळी काय होतं ते. कॅमेरे लावून आम्ही दाखवू की शाळा खरोखरच उघडल्या जात आहेत का. विनोदजी, उद्या शाळा उघडणार का? उद्या शाळा उघडणार आणि माझी सगळ्या अघोषित विनंती आहे, इतके वर्ष थांबलात, अजून काही महिने थांबा. आणि जर विद्यार्थ्यांचं नुकसान करणार असाल तर मी शिक्षण मंत्री असा आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान सहन करणारा मी शिक्षण मंत्री नाही.
मी स्पष्ट खंडेराव सांगतो. खंडेराव, उद्या शाळा उघडू देणार का तुम्ही, का अजूनही तुमचा संप अघोषित चालू आहे? खंडेराव बोला. हां, तावडे साहेब, आम्ही तुम्हाला विनंती करतोय की अघोषित शाळांच्या संदर्भात आपण नागपूर अधिवेशनमध्ये सुद्धा म्हटला होता की घोषित शाळांत 15 दिवसात तुम्हाला म्हणजे येत्या तरतूद झाल्यानंतर 15 दिवसामध्ये या संदर्भात आपण आदेश काढू. अघोषितचा मुद्दा महत्त्वाचा आहे, तोही मी लगेच पूर्ण करतो. त्याला आता 2 महिने झाले. आम्ही तुमच्या आश्वासनावरती प्रत्येक वेळेला आंदोलन आम्ही मागं घ्यायची आणि परत पुढचं आंदोलन करायचं. ह्या वेळेला आम्ही शाळेचं नुकसान केलेलं नाही, विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं नाही, म्हणून जूनमध्ये आम्ही आंदोलन ठेवलं जेणेकरून शाळा सुरू व्हायच्या आतमध्ये शाळा उद्या सुरू होणार आहे. खंडेराव, शाळा उद्या सुरू होणार आहे. प्रेक्षक पालक तावडे साहेबांनी सांगावं, आता तावडे साहेबांनी सांगावं. हां, ठीक आहे, तावडे साहेबांनी सांगावं आम्हाला की बाबा एक 8 दिवसामध्ये अघोषित शाळा आम्ही घोषित करतो, ज्या पूर्ण झालेले आहेत निकष असे. उद्या शाळा सुरू होतील, काही अडचण नाही. आम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान करून आम्ही आमचं स्वतःच हित कधीच जपलेलं नाही. कारण का गेल्या 17 वर्षांपासून साधारणतः एखाद्या खाजगी कंपनीतल्या ट्रेड युनियन सारखं नेगोसिएशन चाललंय. काय उत्तर द्याल? नाही, माझं म्हणणं स्पष्ट आहे की मी कायदेशीर तरतुदी पूर्ण करून निर्णय करेन की मी खोटं बोलणारा शिक्षण मंत्री नाही. मी शिक्षक मंत्री नाही, शिक्षण मंत्री आहे, विद्यार्थ्यांचा मंत्री आहे, ज्यांना शिक्षण दिलं जातं. मला कायदेशीर तरतुदी पूर्ण करू द्या आणि विद्यार्थ्यांचा बळी घेऊन कुठलेही आंदोलन मी सहन करणार नाही, हे मी हात जोडून सांगतो. जे इतक्या वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही ते आम्ही 16 महिन्यात केलं आहे. खंडेराव, आता तरी महाराष्ट्राला आश्वासन द्या. की उद्या सकाळी विना अनुदानित शाळा सुद्धा उघडणार आहेत. हा, तावडे साहेबांना मी तोच प्रश्न विचारतोय. तावडे साहेब परत मला घुमव आम्हाला करतायत. तावडे साहेब, ह्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून तुम्ही आमचे मायबाप आहात आणि आम्ही विनंती करतो की गेल्या 17 वर्षापासून हे शिक्षक जरी घोषित म्हणून आता झाले असतील तर आमच्याबरोबर अघोषित आहेत, परंतु त्रुटीपूर्ततामुळे ते मागे राहिलेले आहेत. आपण फक्त त्यांना एक तुमचा कालावधी सांगा की बाबा अमुक 8 दिवसात 10 दिवसामध्ये तुम्ही घोषित करतो. आम्ही शाळा बंद करून आम्ही घरामध्ये सुखी राहू शकत नाही, कारण का आमचं आयुष्य संपूर्ण शाळेमध्ये गेलेलं आहे आणि विना मोबदला काम करत असताना किती यातना असतात हे आम्हाला माहीत आहे. गजानन खरात सारखा शिक्षक तो अघोषितमध्ये होता. तावडे साहेब, मी विनंती करतोय तुम्हाला सगळ्यांना, आणि आम्ही हट्टीपणा करणार नाही, कारण आम्हाला पण आमच्या विद्यार्थ्यांचं हित जपलं पाहिजे. कारण आज बहुतांश शाळांचं जर बघितली कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता विनोद तावडे, आपण फायनली काय सांगाल याच्यावर? तावडे साहेब काय सांगाल? खंडेराव ऐकत नाही तसं दिसतंय. प्रशांत रेड्डी यांचं मत फार वेगळं असेल अशातला भाग नाहीये. खंडेराव जगदाळे यांना माझी विनंती आहे, जे काँग्रेस राष्ट्रवादी 17 वर्षात केलं नाही ते मी 16 महिन्यात केलं आहे. याच्यावर माझा प्रामाणिकपणा विश्वासात घ्या. मला कायदेशीर तरतुदी पूर्ण करू द्या, म्हणजे तुम्हाला दिलेलं अनुदान कोर्टामध्ये टिकेल. बरेच मंडळी कोर्टात जायच्या तयारीत आहेत, आपल्या चर्चेसह त्यातले काही सहभागी आहेत. त्यामुळे तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर उद्या विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका. विद्यार्थ्यांचं नुकसान जर केलं तर मी सहन करणार नाही. मला एक शेवटचा विनोद तावडे, शेवटचा आपल्याबरोबर रणजित सिंह देसले आहेत, जे अत्यंत ग्रामीण भागातून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी विना अनुदानित शाळांमधल्या घसरत्या संख्येबद्दलचा प्रश्न उपस्थित केलाय. तो प्रश्न कृपया नीट ऐका, त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐका आणि नंतर त्याच्यावरचं उत्तर आणि मग आपण समारोप करू. रणजित सिंह देसले. हां, मला तावडे साहेबांना फक्त एवढाच एक प्रश्न विचारायचा आहे की आता या शाळांना अनुदान देण्याच्या निमित्तानं या शाळांवरती अकॅडमिक कंट्रोल जो आहे तो सरकारचाच राहील, पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल देखील सरकार ठेवणार का? कारण काय होतं, या शाळांमध्ये अभ्यासक्रम अकॅडमिक जो आहे की तो सरकारचा शिकवला जातोय, पण जे काही शिक्षक आहेत शिकवणारे यांच्यावरती अजूनही कंट्रोल हा त्या संस्था चालकांचा राहतोय आणि ते अगदी जीव मुठीत घेतल्यासारखं त्यांचं शिकवणं चालू असतं किंवा ते कायम त्या दबावाखाली राहतात. मला वाटतं ही खूप मोठी संधी आहे सरकारसाठी की आता अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अशा दोन्ही बाजूंनी सरकारचं नियंत्रण या अनुदानित शाळांवरती असायला हवं. विनोद तावडे, आपलं उत्तर काय? की आपण अकॅडमिक आणि विनोद तावडे. उदयजी, आम्ही सरळ सॉफ्टवेअर आणून अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पूर्ण कंट्रोल आमच्या ताब्यात आणलेला आहे. यापुढे शिक्षण संस्था चालकांची मनमानी चालणार नाही.
विद्यार्थी केंद्रभूत शिक्षण देणारं महाराष्ट्र राज्य राहील हे राज्याचं शिक्षण मंत्री म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो. मला एक शेवटचा प्रश्न विनोदजी, आपल्याला उद्या जर शाळा सुरू झाल्या नाहीत तर अशा विनाअनुदानित शाळांच्या संस्था चालकांवर आपण कारवाई करणार का? माझा विश्वास आहे की हे शिक्षक 17 वर्ष पगार न घेता मुलांना शिकवत आहेत, तर अजून काही महिने लागले तर ते शिकवतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे संस्था चालक असतील किंवा शिक्षक असतील यांच्यावर कारवाईची वेळ येणार नाही. जर उद्या शाळा चालू नाही झाल्या, तुमचा विश्वास महाराष्ट्रासमोर तुम्ही मांडलेला आहे, 16 वर्ष आणि 16 महिने हे देखील आले आहे, पण उद्या शाळा चालू होतील असं कुठलंही चिन्ह दिसत नाहीये. म्हणून मी पुन्हा एकदा विचारतोय, अशा शाळांची मुजोरी, अशा शाळांचं हे वर्तन आपण कसं ऍड्रेस करणार आहात? संस्था चालकांची मुजोरी सहन करणारा मी शिक्षण मंत्री नाही. मी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं हित जपणारा शिक्षण मंत्री आहे. ते आपल्याला माझ्या कृतीतनं कळेल. प्रशांत रेड्डीज, काय करणार उद्या? शाळा चालू करू देणार यांच्यावर विश्वास ठेवून की शाळा चालू करू देणार नाही? नाही, शिक्षण मंत्र्यांवरती आमचा विश्वास आहे आणि ठेवावाच लागणार आहे. कारण काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने तर आम्हाला पूर्णपणे झोपवून टाकलं होतं आणि हे मान्यच आहे. तावडे साहेबांनी जे काम केलं, काँग्रेस राष्ट्रवादीने तर शाळा खंडेरावांची बोला, खंडेराव शाळा चालू करू देणार नाही आहेत. खंडेरावांची बोला, खंडेराव म्हणतात की शाळा चालू करू देणार नाही. नाही, खंडेराव जगदाळे म्हणतात तो अघोषितचा जो मुद्दा आहे तो महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आपापसात चर्चा चालूच आहे. आणि माझ्या अंदाजाने तावडे साहेब बोलल्यानंतर, कारण मूळ स्थिती कशी होती, शाळा चालू व्हायला पाहिजेत की नाही एवढं फक्त सांगा. नाही, शाळा चालू व्हायला पाहिजेत. माझं पण किंवा कृती समितीचं किंवा खंडेराव जगदाळेंचं दुमत नाहीये. कारण आम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही, कारण आम्हाला आमच्या शाळा टिकवायला पाहिजेत. जर आमच्या शाळा टिकल्या नाहीत तर उद्या शिक्षक म्हणून आम्ही पात्रतेचे नसणार आहोत. त्यामुळे यापुढे कधीतरी प्रशांत रेड्डी आपल्याला विद्यार्थ्यांच्या मुद्द्याकरता सुद्धा येतील असं बघूया. विनोद तावडे, आपण आज हा कार्यक्रम बघत असताना सहभागी झाला, त्याची नोंद महाराष्ट्रानं घेतलेली आहे. प्रेक्षको, अंधाराचा फायदा कुणाला या विषयावरची रंगलेली चर्चा आपण पाहिलीत. सरकारनं 2001 मध्ये कायम विनाअनुदानित धोरण आणून शिक्षकांचा विश्वासघात केला. आईच कुपोषित असेल तर मुलाची तब्येत कशी सुधारणार असा सवाल शिक्षक संघटनेचे प्रशांत रेड्डीज यांनी केला. पण या उलट त्याच वेळी कायम विनाअनुदानित तत्वावरच या शाळांना मान्यता देण्यात आली होती. मात्र शिक्षकांनी कायम शब्द काढण्यासाठी आंदोलनं केली आणि आता अनुदान मिळण्यासाठी आंदोलनं करतायत. शिक्षकांची आणि शिक्षक आमदारांची लॉबी स्ट्रॉंग असल्यानं सरकारला 20% अनुदानाचा निर्णय घ्यायला त्यांनी भाग पाडलं. पण विद्यार्थ्यांची आणि पालकांची लॉबीच नसल्याचंही आज समोर आलं. त्यामुळे त्यांचं हित कोण सांभाळणार असा सवाल देखील शिक्षण अभ्यासक, बिनतोड सवाल रणजित दिसले यांनी केला. अनेक विनाअनुदानित शाळांमध्ये लाखो रुपये घेऊन शिक्षकांच्या नेमणुका संस्थाचालक करत असतात, ही वस्तुस्थिती आहे. हे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी देखील यावेळी स्पष्टपणे मान्य केलं. प्रेक्षको, रोखोक कार्यक्रमातली ही चर्चा पाहून स्वतः शिक्षण मंत्री विनोद तावडे यात सामील झाले. त्यांनी आपले विचार मांडले. महाराष्ट्रात दुष्काळ असताना विनाअनुदानित शाळांना 160 कोटी रुपयांचं अनुदान देणं ही काही सोपी गोष्ट नाही हे त्यांनी ठासून सांगितलं. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या हितासाठी हा निर्णय घेतलाय आणि जे पैसे आहेत ते शिक्षकांच्या अकाउंटमध्ये थेट जमा केले जाणार आहेत असं देखील आज समोर आलंय. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू होण्याआधी हा निर्णय घेतल्याचं तावडेंनी सांगितलं. ज्या शिक्षकांनी दागिने आणि जमिनी विकून नोकऱ्या मिळवल्या त्या शिक्षकांना सरकार न्याय देईल अशी ग्वाही देखील तावडे यांनी आज दिली. अघोषित विनाअनुदानित शाळांबाबत शिक्षण मंत्री काय निर्णय घेणार असा सवाल जेव्हा खंडेरावांनी केला तेव्हा कायद्याच्या दृष्टीनं कुणी अडकू नये म्हणून नियमानुसार सरकारला निर्णय घेऊ द्या, आंदोलन मागे घ्या असं आवाहन तावडे यांनी केलं. तरी खंडेराव बदले नाहीत हे देखील महाराष्ट्रानं पाहिलं. उद्या सर्व शाळा सुरळीतपणे सुरू होतील अशी ग्वाही देताना विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही किंवा तसा शिक्षण मंत्री मी नाही असं देखील तावडे म्हणाले. प्रेक्षको, शाळा म्हणजे संस्कार घडवण्याची पहिली पायरी. पण ते घडवणाऱ्या शिक्षकांनी असं विद्यार्थ्यांना वेठीला धरावं का? शिक्षणासारख्या क्षेत्रात राजकारण आणू नये. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्याचा बळी जाणार नाही याची ग्वाही सरकारने आणि शिक्षकांनी देण्याची गरज आहे. शिक्षक ती देत आहेत का? तुम्हीच विचार करा आणि ठरवा. आंदोलनाचा फायदा कोणाला मिळणार आहे हे तर तुम्हाला आता कळलेलं आहे. विद्यार्थ्यांना फायदा नेमका काय मिळणार हे जर आज स्पष्टपणे समोर आलं असतं तर फार बरं झालं असतं. चर्चेत सहभागी झाल्याबद्दल शिक्षण मंत्र्यांसकट सर्वांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.